नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, काल आपण जुन्या ब्लाऊज वरून माप घेतलेलं होतं. त्याचबरोबर ती मापे घेऊन आपण इथे लिहून घेतलेली आहेत वहीमध्ये, आणि या मापानुसार आज आपण फोरटक्स ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहे. तर बघा, पेपर कटिंग अशा पद्धतीने आपण करणार आहे की ती पेपर कटिंग आपण डायरेक्ट कापडावरती ठेवून कुठेही न वाढवता आहे अशी कटिंग करू शकेल. तर बघा, आज आपला क्लासचा दुसरा दिवस आहे आणि सर्वात आधी आपण फोरटक्स ब्लाऊज शिकणार आहोत. तर बघा, स्वतःचं माप आपल्याला परफेक्ट असं आलं पाहिजे. सर्वात आधी आपण आपल्या मापाचे फोरटक्स, कटोरी, प्रिन्स कट असे ब्लाऊज ची मापे शिकणार आहे. तर बघा, इथे तुम्हाला मी मापे परत समजून सांगते. उंची ही 13 इंच आहे तयार ब्लाऊजची. छातीचं माप जे आहे ते 32 इंचाचं आहे. कमर जे आहे ते 28 इंचाची आहे. पुढचा गळा 5.5 इंचाचा आहे. मागचा गळा 9 इंचाचा आहे. बाही उंची जी आहे ती 5 इंचाची आहे आणि दंडघेर जो आहे तो 5 इंचाचा आहे. तर या मापानुसार आपण फोरटेक्स ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत. तर सर्वात आधी आपण मागील भाग काढायचा आहे. बघा, मागील भागाची कटिंग आपण ती सर्वात आधी मागील भागाची मापे आपण टाकून घेऊ. बघा, तर बघा, सर्वात आधी आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे. तर 14 इंच हे उंचीचं माप राहणार आहे. तयार ब्लाऊज आपला 13 इंचाचा आहे. त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिनचा घ्यायचा आहे. तर बघा, उंचीचं माप इथं आपण घेतलेलं आहे. हे बघा, या पद्धतीने उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपण टाकणार आहोत शोल्डर. तर बघा, 32 इंच छातीच्या मापासाठी शोल्डर किती घ्यायचं आहे? तर आपण शोल्डर घेणार आहोत 5.5 इंच. हे बघा, या पद्धतीने. त्यानंतर इथून थोडस खाली येऊन सुद्धा आपल्याला 5.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. या पद्धतीने आता इथून आपण मार्किंग करणार आहोत. हे बघा, 5.25 इंचावरती, म्हणजे मुंडा जो आहे तो आपण घेणार आहोत 5.25 इंचावरती या पद्धतीने. त्याच्यानंतर आता आपण छातीचं माप टाकणार आहोत. बघा, इथून ही मुंड्याची जी लाईन आहे इथून आपण छातीचं माप टाकणार आहोत. तर छातीचं माप आपलं किती आहे? 32चा चौथा भाग करायचा आहे आपल्याला, आणि छातीचं माप हे 8 इंचावरती टाकायचं आहे. 32चा चौथा भाग हा 8 इंच होतं या पद्धतीने. आणि त्यापुढे आपल्याला घ्यायचं आहे बघा 2 इंच. या पद्धतीने शिलाई मार्जिन जे आहे ते आपण 2 इंच घेणार आहे या पद्धतीने. आता याच्यानंतर कंबर टाकून घेऊ. बघा, कंबर जी आहे ती 7 इंचाची आहे. बघा, म्हणजे 28 इंचाची कंबर आहे. त्यामध्ये 1 इंच टक्सचा 8 इंचावरती कंबरेचं माप टाकायचं आहे. आणि त्यापुढे आपले 2 इंच मार्जिन या पद्धतीने. बघा, ह्या लाईन ज्या आहेत त्या आपण सरळ आखून घेऊ. या पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला इथे मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, मुंड्याला आकार देण्यासाठी आपण घेणार आहोत 1.25 इंच. तर बघा, 1.25 इंच म्हणजे 1 इंच आणि वर 2 रेषा एवढं घेणार आहे आपण 1.25 इंच या पद्धतीने. आता इथं आपण गोल आकार देऊन घेऊ. बघा, मुंड्याला गोल आकार देण्यासाठी बघा अशा पद्धतीने पॉइंट द्यायचे आहेत. बघा, हे बघा, या पद्धतीने नवीन शिकणाऱ्यांनी पॉइंट द्यायचे आहेत आणि नंतर हे पॉइंट जे आहेत ते अशा पद्धतीने चिटकून घ्यायचे आहेत. हे बघा, आले लक्षात? त्याच्यानंतर गळा रुंदी आपल्याला टाकायची आहे. बघा, 5.5 इंच आपण शोल्डरचं माप घेतलेलं आहे, पूर्ण शोल्डर. आता आपल्याला इथे गळा रुंदी घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे. आणि इथून आता आपला मागचा गळा कितीचा आहे? तर 9 इंचाचा आहे. तर इथे 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. आणि इथून घ्यायचं आहे बघा 3 इंच, किंवा तुम्ही 2.5 इंच सुद्धा ठेवू शकता या पद्धतीने. हे बघा, 3 इंच घेतलेलं आहे. आणि आता हे लाईन सरळ वर आखून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि इथून तुम्ही कोणताही आकार देऊ शकता. इथे मी गोल आकार तयार करून घेत आहे. बघा,
या पद्धतीने. त्यानंतर आता आपण टाकूया टक्स पॉइंट. बघा या पद्धतीने कमरेचं जेवढं माप आहे तेवढं आपल्याला धरायचं आहे 8 इंच आणि टेप बघा अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर आता दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच आपला टक्स राहणार आहे बघा. आता इथून आपल्याला टक्सची उंची घ्यायची आहे. तर बघा टक्सची उंची आपली या गळ्याच्या खाली राहिली पाहिजे या पद्धतीने. आणि हे टक्सचे जे पॉइंट आहेत ते सुद्धा आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने. बघा इथे मागील भाग पूर्ण आपला मार्किंग करून झालेला आहे. आता हे एक्स्ट्राच आपण कट करून घेऊ. हे बघा या पद्धतीने आपला मागील भाग तयार झालेला आहे. आता आपण पुढचा भाग काढणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा पार्ट ठेवायचा आहे. हे बघा या साईडने बघा आपल्याला पाव इंच एवढं सोडायचं आहे. पाव इंच म्हणजे 2 रेषा एवढं सोडायचं आहे बघा या साईडने. एवढं 2 रेषा एवढं आपल्याला सोडायचं आहे बघा. आणि मग आपल्याला पेपर ठेवायचा. खालच्या साईडने किती सोडायचं आहे? खालच्या साईडने सुद्धा 1 इंच एवढं सोडायचं आहे बघा. या पद्धतीने बघा या साईडने पाव इंच सोडलेला आहे, खालच्या साईडने 1 इंच सोडलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपण हा पेपर ठेवायचा आहे बघा या पॉइंटला चिटकवून. हे बघा या पद्धतीने. आणि आता आपण हे आहे असं आखून घेणार आहोत. त्याच्यानंतर आता हा मागील पार्ट जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा. तर इथं आता मुंड्याचं जे मार्किंग आहे ते आपण सरळ करून घेऊ. या पद्धतीने. आणि आता इथून आपल्याला पाऊण इंच घ्यायचं आहे. तर पाऊण इंच म्हणजे किती बघा? तर हे बघा एवढं. इथून हे बघा इथून जे आहे ना तर 1 इंच असे इथं 2 रेषा कमी म्हणजे पाऊण इंच एवढं घ्यायचं आहे बघा. या पद्धतीने मार्किंग करायचं आहे. आणि इथून मुंड्याचा आतील आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा इथून सुद्धा थोडस आतून घ्यायचं आहे जेणेकरून इथं जे बाहीला फुगा येतो तो येणार नाही. अशा पद्धतीने घ्यायचं आहे. त्यानंतर इथलं आपलं 2 इंचाचं मार्जिन धरून घेऊ, मार्किंग करून घेऊ. हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा कमरेच्या साईडला आपल्याला 2 इंच एवढं वाढवायचं आहे. आणि या साईडने आपल्याला 1 इंच एवढं वाढवायचं आहे. कटोरीच्या साईडने आपल्याला 1 इंच एवढं वाढवायचं आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा सरळ आखून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा आता आपण सर्वात आधी गळा
रुंदी टाकून घेऊ. तेवढा गळा रुंदी आपल्याला इथून घ्यायची आहे. हे पाव इंच जे आपण वाढवून घेतलेलं आहे ते साईडला ठेवून गळा रुंदी घ्यायची आहे. तर बघा इथून गळा रुंदी आपली घ्यायची आहे 2.5 इंचाची. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा ही जी लाईन आहे इथूनच आपलं अशा पद्धतीने आपल्याला तिरका टेप धरून 6.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे बघा या पद्धतीने. आणि इथून आता आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. जर तुम्हाला गळा खालच्या साईडने मोठा हवा असेल, असा गळ्याचा आकार मोठा हवा असेल तर तुम्ही 3 इंच सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर हा चौकोन आता आपण तयार करून घेऊ या पद्धतीने. आणि इथे तुम्ही कोणताही आकार देऊ शकता. इथे मी गोल आकार देत आहे बघा. त्याच्यानंतर बघा खालची आपण क्रॉस पट्टी काढून घेऊ. तर क्रॉस पट्टी आपल्याला काढायची आहे बघा 3 इंचाची. शिलाई मार्जिन सहित आहे ही, त्यामुळे आपण 3 इंचाची काढत आहोत. या पद्धतीने 3 इंचाची क्रॉस पट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे. तर हे आपलं हुकायचं आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा या साईडने आपल्याला अर्धा इंच वर घ्यायचं आहे. तर अर्धा इंच म्हणजे किती? तर बघा इथं हे हाफ लाईन दिसते बघा वर आलेली. तर इथून या 1 पासून ते 1 पर्यंत हे अर्धा इंच आहे बघा. आणि आता ही अर्धा इंचाची लाईन आपल्याला अशा पद्धतीने तिरकी करायची आहे. त्याच्यानंतर बघा आता इथं आपल्याला टक्स टाकायचे आहेत 4 टक्सचे. तर पहिला टक्स आपला हा राहणार आहे बघा 5.5 इंच हे येत आहे. तर या 5.5 इंचाचा आपल्याला मध्य काढायचा आहे या पद्धतीने. आणि इथून आपल्याला 2 इंच टक्स द्यायचा आहे बघा 2 इंचाचा हे बघा या पद्धतीने. आता दोन्ही साईडने हा टक्स किती राहणार आहे तर बघा हे अर्धा इंच धरायचा आहे. हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आणि या साईडने 2 रेषा एवढं मार्किंग आणि या साईडने 2 रेषा एवढं मार्किंग. म्हणजे हे दोन्ही जे मधलं जे अंतर आहे ते आपलं अर्धा इंच असलं पाहिजे. आणि त्यानंतर हे अशा पद्धतीने तिरकं जॉईन करून घ्यायचं आहे बघा. त्याच्यानंतर हा आपला एक पहिला टक्स झाला. त्याच्यानंतर बघा इथून घ्यायचं आहे आपल्याला 3.5 इंच. या पद्धतीने इथे 3.5 इंच येत आहे. तर इथून आता आपल्याला टाकायचा आहे 2.5 इंचाचा टक्स या पद्धतीने. आलं लक्षात? आता आपण इथे 2 इंच वाढवून घेतलेला आहे. आणि पहिला आपला यामध्ये 1 इंच म्हणजे दोन्ही साईडने आपला टक्स हा 1.5 इंचाचा राहणार आहे. तर 1.5 इंच हे बघा 1.5 इंच म्हणजे एवढं. आणि हे 1.5 दोन्ही मिळून म्हणजे 3 इंच. तर इथं अशा पद्धतीने धरायचं आहे बघा 1.5 इंच या साईडला मार्किंग आणि 1.5 इंचाची या साईडला मार्किंग या पद्धतीने. आणि हे टक्स आपल्याला तिरके जॉईन करून घ्यायचे आहेत बघा. या पद्धतीने. त्याच्यानंतर या साईडने बघा 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि इथून आपल्याला हा टक्स तिरका टाकायचा आहे बघा. तर बघा या साईडने इथे जी शिलाई मार्जिनची लाईन आहे इथून 1.5 इंचावरती मार्किंग करायची आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा टक्स तिरका घ्यायचा आहे. तर बघा इथपर्यंत आपण हा टक्स घेणार आहोत 1.25 इंचाच्या मार्किंग वरती. आलं लक्षात? या पद्धतीने. आणि आता या मधलं अंतर सुद्धा किती राहणार आहे आपलं अर्धा इंच. बरोबर अर्धा इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे बघा. आणि हे तिरकं जॉईन करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आले लक्षात? त्याच्यानंतर आपला चौथा टक्स इथं राहणार आहे या पॉइंट मध्ये अशा पद्धतीने. तर इथं सुद्धा आपल्याला
2.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने. आणि हे तिरक घ्यायचं आहे बघा, या पद्धतीने. आलं लक्षात? याचा सुद्धा कडेने आपल्याला 2 पॉइंट आखायचे आहेत बघा, अर्धा इंचाचे. आणि हे अशा पद्धतीने तिरक जॉईन करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा, यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करून विचारायचं आहे. आता हे आपण कट करून घेऊ बघा. तर बघा, ज्यांना ब्लाऊज शिवायला शिकायचं आहे त्यांनी अशा पद्धतीने मापे टाकल्यानंतर बरीच प्रॅक्टिस करायची आहे. न्यूजपेपरवरती 2 ते 3 वेळा तुम्ही अशा पद्धतीने मापे टाकून पेपर कटिंग करायची आहे, जेणेकरून तुम्हाला पेपर कटिंग करायला येईल. तर बघा, हे मार्जिन आहे आपलं 2 इंच. या साईडचं सुद्धा 2 इंचाचं. आता हे वाढीव मार्जिन 2 इंचाचं. इकडं वाढीव मार्जिन 1 इंचाचं. आलं लक्षात? आणि खालच्या साईडने सुद्धा आपण 1 इंच वाढवून घेतलेलं आहे बघा. तर इथे सुद्धा लिहायचं आहे वाढीव मार्जिन 1 इंचाचं, बरोबर. तर बघा, इथे 1.5 इंच आणि इथे 1.5 इंच, बरोबर. आणि हे आहे आपलं 2.5 इंचाचं. आणि लक्षात, हे आहे आपलं 2 इंचाचा, बरोबर. आणि हे या साईडने 1.5 ठेवायचं आहे बघा, आणि या साईडने 1.5. उंची मोजत बसायची नाही याची, 1.5च्या मापाने ठेवायचं आहे बघा. अशा पद्धतीने आपण वाढवलेलं आहे बघा. तर छाती इथं टाकते 8 इंचाची, कमर 7 इंचाची. या पद्धतीने आणि इथं मुंडा 1.25 इंचाचा. गळा रुंदी 2.5 इंचाची. गळा उंची 6.5. बघा, या पद्धतीने पूर्ण तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. आता आपण हे कट करून घेऊ. आता आपण स्लीव्ह कटिंग करून घेऊ बघा. तर बघा, जेवढं छातीचं माप ठेवली आपली बाहीगडी, तर 8 इंच छातीचं माप आहे. 8 इंचाचीच आपली बाहीगडी राहणार आहे.
तर बघा बाही उंची जी आहे ती 5 इंचाची आहे. तर बघा इथे आपण बिना अस्तरचा ब्लाऊज शिवणार आहे सर्वात आधी. त्यामुळे आपण 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, कारण बाही जी आहे ती आपल्याला खालच्या साईडने दुमडावं लागते, तर त्यासाठी 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा. त्याच्यानंतर यामधूनच आपली शिलाई मार्जिन राहणार आहे 1.5 इंच. तर 1.5 इंचाची ही सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आणि त्यानंतर इथे आता आपल्याला कॅप टाकायची आहे बघा 2.5 इंचावरती. आणि इथून हे बघा या साईडने 1.25 इंचावरती मार्किंग करायचे आहे बंद बाजूने. आणि अशा पद्धतीने तिरकं जॉईन करून घ्यायचं आहे बघा. आणि ह्या तिरकं जी आपण लाईन आखलेली आहे त्याचा मध्य काढायचा आहे बघा आपल्याला अशा पद्धतीने. आणि इथं पॉइंट द्यायचा आहे. तर या पॉइंट पासून आपल्याला अर्धा इंच वर घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. आणि ही लाईन तिरकी जॉईन करायची आहे बघा या पॉइंट पर्यंत, आलं लक्षात. आणि इथून आता स्लीवचा आपण गोल आकार देणार आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा बाहीचा आतील आकार तयार करण्यासाठी आपल्याला 1 इंच असं सरळ घ्यायचं आहे बघा इथपर्यंत. आणि इथून बघा याचा मध्य काढायचा आहे, इथे येत आहे बघा. आणि इथून आपल्याला 3 रेषा एवढं खाली घ्यायचं आहे या पद्धतीने. 3 रेषा एवढं. तर बघा 3 रेषा एवढं म्हणजे इथून ही सरळ लाईन असते, तिथून 1, 2 आणि 3 हे 3 रेषा एवढं म्हणजे अर्धा इंचाला 1 रेष कमी. त्याच्यानंतर इथं सुद्धा आपण 1 रेष खाली घेणार आहोत बघा, अगदी 1 रेष खाली. आणि इथं सुद्धा आपण पॉइंट काढणार आहोत हे बघा इथं अशा पद्धतीने. आणि आता इथे आपण स्लीवचा आकार तयार करून घेऊ आतील आकार. हे पॉइंट बघा अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करायचे आहेत हे बघा या पद्धतीने. आणि इथून थोडस आपल्याला तिरका कव द्यायचा आहे बघा अशा पद्धतीने तिरका आकार द्यायचा आहे. इथं आता आपण दंडघेर टाकू. दंडघेर आपला 5 इंचाचा आहे आणि त्यापुढे आपली शिलाई मार्जिन जी आहे ती 1.5 इंच. तर इथे मी 1.5 इंच तुम्हाला शिलाई मार्जिन दाखवलेली आहे. आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन इथे घ्यायची होती बघा. तर तुम्ही 2 इंच घ्यायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने इथे अर्धा इंच दुमडण्यामध्ये आणि 1 इंच इथं येत आहे बघा. तर अशा पद्धतीने आपल्याला तिरकं कट करायचं आहे, कारण हे दुमडण्यामध्ये आपलं अशा पद्धतीने जाणार आहे बघा. तर अशा पद्धतीने आता ही स्लीव्ह आपली पूर्ण मार्किंग करून झालेली आहे आणि कट करून घ्यायची आहे बघा. या पद्धतीने आता आपल्याला स्लीवचा आतील आकार कट करायचा आहे बघा. या पद्धतीने. तर इथे बघा आपली स्लीव कटिंग झालेली आहे. पुढचा भाग सुद्धा कटिंग करून झालेला आहे बघा. आणि मागचा भाग सुद्धा कटिंग करून झालेला आहे. पण आता हे सर्व आपण वहीत लिहून घेणार आहोत कशा पद्धतीने आपण 4 टक्स ब्लाउज साठी कटिंग केलेली आहे, मार्किंग केलेली आहे. तर बघा टाकायचं आहे आपल्याला 4 टक्स. तर बघा शोल्डर किती घेतलं 4 टक्स साठी 5.5 इंच घेतलेला आहे. त्यानंतर मुंढा किती घेतला आपण, तर मुंढा घेतलेला आहे आपण 5.25 इंच म्हणजे 5.75. त्याच्यानंतर मुंढ्याला आकार देण्यासाठी आपण किती घेतलेला आहे, मुंढ्याला आकार देण्यासाठी किती घेतलेला आहे, मागील भागासाठी 1.25 इंच बघा, 1.25 इंच. आणि पुढील भागासाठी
पुढील भागासाठी घेतलेला आहे आपण पाऊण इंच. पाऊण इंच घेतलेला आहे मुंड्याला आकार देण्यासाठी. बघा आता इथे छातीच्या मापामध्ये वाढीव मार्जिन मापामध्ये वाढीव मार्जिन. तर बघा छातीच्या मापामध्ये वाढीव मार्जिन मध्ये 1 इंच घेतलेलं आहे. आपलं हे शिलाई मार्जिन आहे 2 इंच. हे नाही धरायचं, हे यामध्येच असतं. पण वाढीव मार्जिन किती घेतलेलं आहे? 1 इंच. कमरेच्या मापामध्ये किती घेतलं आहे? कमरेच्या मापामध्ये वाढीव मार्जिन किती घेतलेलं आहे आपण? 2 इंच घेतलेलं आहे. बघा इथे हे बघा, हे वाढीव मार्जिन 2 इंच घेतलेलं आहे आपण. आले लक्षात? त्यानंतर आता टक्स. टक्स पहिला टक्स आहे आपला. पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. तर बघा पहिला टक्स आपण पहिला किती घेतलेला आहे आडवा आपण? 2 इंचाचा. दुसरा टक्स किती घेतलेला आहे आपण? 2.5 इंचाचा. आणि हे टक्स आपले हे बघा अशा पद्धतीने 1.5 इंचाचा टक्स मधलं, म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या टक्स मधलं अंतर 1.5 इंचाचं घेतलेलं आहे. त्यानंतर बघा हे किती अंतर घेतलेलं आहे? तर हे आपण 3.5 इंचाचं अंतर घेतलेलं आहे. टक्सचं अंतर, टक्स मधलं अंतर 3.5 घेतलेलं आहे ना. आणि टक्स कितीचा आहे आपला? टक्स आपला पूर्ण हा 3 इंचाचा आहे बघा, या पद्धतीने. आणि लक्षात अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आहे बघा. तर इथे बघा पूर्ण तुम्हाला मी व्यवस्थित असं आपला शिवण क्लासचा दुसरा दिवस इथे आपला झालेला आहे. इथे आपण 4 टक्सची कटिंग बघितलेली आहे आणि कटिंग करून जे आपण मार्किंग केलेली आहे ते सुद्धा तुम्हाला मी इथे व्यवस्थित लिहून दाखवलेले आहेत. अशा पद्धतीने वहीमध्ये पूर्ण लिहून ठेवायचं आहे, जेणेकरून जरी तुम्ही विसरलात तरी हे उपयोगी येणार आहे. तर बघा यामध्ये जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण आपण लिहून घेतलेलं आहे. यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला तुम्ही कमेंट करून विचारायचं आहे. या पद्धतीने बघा हे वहीमध्ये जे लिहिलेलं आहे ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे, तुमचं माप जे असेल ते. त्याच्यानंतर बघा 32 इंचासाठी आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे, किंवा अशा पद्धतीने मापे वहीमध्ये लिहून घेतलेली आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.